ऐसा ठेवा. हा. नको नको. तैसं ठेवा. राहू दे. नको हयच राहून दे. हा. काय आता किती आणलास? अरे पांडू कित्या काय दत्ता भाऊचं लगीन असा ना. दत्ता भाऊचं लगीन माई विचारलंय. अरे ह्या पण विसरलास. मांडव घालासाठी माणसा लिहत ना त्यांका त्यांचा काम करू दे. हा नाथा रे नाथा. इलय नाथा नाही नो काय म्हणा. अरे हा बघ तांदूळ निवडूसाठी बायका येऊच्या होत. तू गोणी आणून ठेवलंस. हो येतील आता. माई गोणी मी आणतोय. अरे तू नको रे. हा तू नको. तू घरातला सगळा बघ. काय बघू. हा, मी सांगतोय तुका. नाथा अरे आमंत्रण दिली ना सगळी. माई आमंत्रण मी देतोय. दिलंय मी सगळ्यांका आमंत्रण. हा नाथा सगळा काय त्या नीट बघ. हा होय होय होय. नाथा नाथा. कामा सुरू आहेत ना. होय तोरणा रवली आहेत आणि पताको लावच्या. माई पताक मी लावतोय. हा नाथा नाथा. इलय हा नाथा. अण्णा नो काय म्हणतात. सगळं व्यवस्थित खूप वया. होय हा होय. हे स्पीकर वाल्याक दे. एका सांग चांगले मोठे करणे लावू. होय हं? होय सांग. हे आचार्य मांडवाला एकनाथ काय हा एकनाथ अरे अकडे अण्णा बोलवतो. एकनाथ. ऐसा रे. हे घे. अण्णा एवढे अण्णा नायकाच्या घरातला लगीन असा काही कमी पडाक नको. कळला. निघ. एकनाथ. मी चाय देते. हा? रवान दे. अहो, काय जातास. येत आहे. अण्णा गेले. माई मी काय काम करू. तू हे बघ पाण्यान भरलेलो हंडो आणि एक रिकामो तांब्यो बाहेर आणून ठेव. हा लोका कामा करतात ना त्यांका वयानं पाणी. हंडो रिकामो तांब्यो. पाण्यान भरलेलो हंडो रिकाम्यो तांब्यो. नाथा सगळा काय तर व्यवस्थित बघ. हा नाही तर दत्ताचं लगीन आणि तेकाच तुम्ही सगळी कामा सांगशाल. नाही 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 करताय मी करून घेतोय. हा अगो ह्या काय बाहेर जा नाही तर घरभर कॅश करून ठेवशील. केलंय तर केलंय माझा मी बघीन काय तर. आका आता वाद नको होत. ह्या सगळ्या आवर आणि कामाक लाग. मी किती कामा करू खुई तू असताना. तू एकट्यानच करशील सगळा. झिलाचा लगीन असा ना तुझ्या. आता तर काय तुझ्या पायात भिंगरी पण लागाल. मग करूक नको काय. कर पण जसा झिलाचा करतस ना तसं चेडवाचा पण कर. हा करतला नाही काय. हा ह्या बघ आधी तू कामाक मदत कर. हा मी कधी नाही म्हणलं कामा करू. करतलंय मदत. काय बाहेरसून हाडूचा असला तर सांग घेऊन येते. नाही बाहेरसून सगळं आणलेलं हा. तू बाहेर जाऊ नको. बाहेरचा काय करू नको. घरात बरीच कामा पडलेली आहेत ती कर. जा हळद कुटून घे. मी नाही कुठाच हळद. माका शिंके येते. कसे येतात ना ते मी बघतोय. जा कुठ जा. हंडो तांब्यो भरलेलो. अरे पांडू ह्या काय. हंडो येऊ ना काम करतात त्यांका. अरे पण हंड्यात पाणी काय हा. पाणी या काय. अरे तांब्यो भरलेलो नाही. हंडो भरलेलो तांब्यो रिकामो. होय विचारलंय. जा परत जा. भरलेलो हंडो तांब्यो रिकामो. हा हा. जा. आहे एका कामा सांगतोस तू. ऐ तो कुळो आणि त्याच्या वांगडा तू पण कुळी झालेली असस. छाया जा हळद कुठ जा. एक दिवस तुमका सगळ्यांकाच व्हायनात कुठताय ना मग हे बघा. दत्ता दत्ता लय दुखता काय रे. नाही गे
आणि दुखला तरी तू बोलतनच काय एवढा नाही लागला कळता माका. आहे पहिलो नवरदेव असतात ना ज्याचा केळवण असा झाला. अरे काहीतरीच काय बोलतस. सगळा सहन करत इलस. कोण काय बोलता कोण काय करता कधी मनाक लावून घेतलंच नाही. पण तुझ्या मनात काय चाललेला हा तुका काय वाटता माका कळता. आवश्यक आहे ना मी तुझी. होय गे माझी आई पण या सगळ्याचं वाईट वाटून काय होणार. का पण हाच एक झील गेलो पण आता तुका गमूचा नाही हा माका. ज्या घरात ह्यांच्यासारखं बापूस असा ना त्या घर सावरूक येळ लागता रे. ह्या बघ दत्ता लग्नाक तयार हो. बायल गरीबा घरची असली ना तरी तिच्या पावलान सुख येत घरात. होय हे बघ आता सगळं आवरून घे. बायका येते तांदूळ निवडू. हा अरे पाटणकर तुम्ही हो पण अण्णा तुम्ही नाही म्हणजे तुम्ही घरात असणारच म्हणाली. हो 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 या 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 ना या या हा बस. हा अगं बघितलंस का कोणाला आहे? गप चहा टाक. दूध नाही. मी घेऊन येतो. चहा पावडर पण संपली. ग आधी नाही का सांगायचं. बरं अण्णा तुम्ही लिंबू सरबत घेणार? लिंब पण संपली. अण्णा अहो ते सुषमाला शाळेत जाताना दूध द्यावं लागतं ना त्यामुळे संपलं असावं. रवण 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 अण्णा तुम्ही अचानक नाही म्हणजे काही काम होतं का? हा कामच होता. कुमुदिनी रवण दे कामं सुरू असतील त्यांची करू दे. नाही बरं तुमचं काही काम होतं? हा ताम अण्णा बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही कधी येताय याचीच वाट बघत होते मी. तुमची पिशवी राहिली होती. मागच्या वेळेला आलेलात ना तेव्हा विसरून गेलेलात. माझी पिशवी हो जपून ठेवली होती मी. आत्ता जाताना नक्की घेऊन जा. हं? घ्या. नाही बरं झालं पिशवी जपून ठेवलीस. ते काही महत्वाचं असतं तर त्यांची अडचण झाली असती ना. अण्णा सगळं व्यवस्थित आहे ना? हा. हो लेकाचा लगीन काढला हा. अरे वा. अगं अगं काहीतरी गोड आण. 4 दिवसांपूर्वी तुम्ही मिठाई आणली होती. शेण झालंय तिचं. हरकत नाही पण पाटणकर लग्नाक यायचा. हा हो हो तर काय अण्णा अहो तुम्ही बोलवणार म्हटल्यावर येणारच. जमणार नाही. अहो असं काय करताय. आपल्याला पुण्याला जायचंय ना. तुमच्या मावशीच्या नातवाची मुंज आहे. किमान 4 दिवस तरी आपल्या तिथेच जातील. अरे हो विसरलोच होतो मी. हे बघ असं करता तुम्ही. काही म्हणून तुमच्या लक्षात राहत नाही. जरा घराकडे पण लक्ष द्या. तुम्ही 4-4 दिवस बाहेर जाता. माझी काळजी कोण घेणार. ते काही नाही. आता मीच येणार आहे तुमच्या बरोबर. अगं पण आता मी तुमचं काही ऐकणार नाही. या वेळेला मुंजीला आपण एकत्रच जायचं.
अण्णा लग्नाला यायला नाही जमणार. अण्णा आम्हाला माफ करा, लग्नाला आम्हाला येता येणार नाही. पण नंतर आम्ही दोघं जण आलो तर चालेल ना? हरकत नाही, आमंत्रण दिलंय, जमला तर येऊन जावा. हा बर, निघू येते. हो येतोय वहिनी. हा? लग्नाची तयारी करूची असा येत आहे. हो. वाईट वाटलं असेल ना अण्णांना? तुम्हाला कामाला जायला उशीर होत नाहीये का? अरे हो, येतो. आणि कुमू, मला पण तुला खरंच वेळ द्यावासा वाटतो ग, पण किमान यापुढे प्रयत्न करेन. येतो. अगं उघड, अगे अगं देवा, आज नवा कोणा नको. माई माई, यो बघ इलो. इलास तुम्ही अगदी येळेत इलास बघा. बसा हा. पांडू जा आतली सोपा घेऊन ये. वय सुपा घेऊन येतोय. छाया, भावाचं लग्न असा, तांदूळ निवड, तुझे पण हात पिवळे होतील लवकर. हा जावा तिकडे. ते म्हणतात, लग्नाची कामं एवढी असतात की वेळ मिळत नाही. वेळ काढायचं ठरवलं ना की काढता येतो वेळ. तुझ्यासाठीच वेळ काढणार ना. काय माहित, तुझ्या एवढं प्रेम अजून कोणावर करणार? बायकोवर असेलच ना. जा तिकडे, मला नाही बोलायचं. कान धरलंय ना. असं करून काय होणार आहे? लग्ना की आहे, तो कवा येऊ तो मान मिळेल. वाड्यावर साडीओ येतील, ते साडीओ आधी तुझ्याकडे येतील. तुझं मान पहिलं, तो कवाही तितकी पातळ आहे. आलेच. मिठाई घ्या. मिठाई शेण झाला होता ना. आत्ता गोड होईल. हम्म. 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 काकानू काय लगीन काढलंस की काय? तुम्ही आत येवा. येवा, पाय चाय घेऊन जावा. हा? येवा. बस हा काकानू. इले घे पाणी. पत्र इला. हा, मुंबईतून दिला पत्र. मुंबईसून? अहो सांगा ना मग काय लिहिला? बघते हा, तीर्थरूप बाबा, सध्या कामामुळे गावी येणं होणार नाही. सुट्टीसाठी अर्ज केलाय पण सुट्टी मिळणे अशक्य, म्हणून हे पत्र. काहीतरी घोळ झाला बघता. हा, पुस्तकीला महत्वाचा. काय असं नवरदेव? काय घ्यावशे? काय झाला? काकानू, माधवाचा नाही दत्ताचा लगीना. असा माधव कायम
आमचं मुंबईत गेलो, या घर सोडून. काय सांगतोस? अहो, नशिबाचे भोग भोगूक लागतात ना. वाईच बसा हा, इले मी. साळीचे तांदूळ हळदीचा वलवा, नवऱ्याच्या आईला हळद घालून बोलवा, नवऱ्याच्या आईला हळद घालून बोलवा. ठेवा, चाय घ्या. असो माधव लय हुशार असा, पण त्याचं लगीन बघूक मिळत की नाही. असं किती बोलतोस? काकानो, माझं एक काम करशाल? माझ्या माधवाक पत्र लिहशाल? तू सांग काय लिवाच आता. मी आलंय ते. ते का ना आशीर्वाद लिवा. आमची काळजी करू नको. माझं माधव लय भित्रो आहो. थैसर मुंबईत एकटो कसो रावात काय कळणार नाही माका. ते का काळजी घेऊ सांगा स्वतःची. दत्ताचा लगीन ठरला, पण पत्र जाईस तोवर लगीन होऊन जातला ना. पण लग्नाचा लिहा त्याच्यात लिहा सून चांगली असा, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभता. पण तू असतस तर बरा झाला असता रे. सगळी माणसं आहात, पण तुझी लय आठवण येतात रे. लय आठवण येतात तुझी. तू जाताना सगळं धीर एकवटलं होतो, पण आता तुझ्या आठवणीन जीव जाता रे माझं. हौशे, मी लिवतंय काय ते तू पत्तो तेवढं सांगा. मुंबईक मुंबईक मुंबई खय मुंबई. हौशे, मुंबई केवढी मोठी असा. मुंगीसारखी माणसं असतात थंय. थैसर 5 गावात एक पोस्टमन असता. थैसर 5 गावात जेवढी माणसं असतात ना तेवढं पोस्टमन. आता खय पाठवायचा पत्र कसा करणार? पण मी बघतो काय तर. तू चिंता करू नको. जिलाचा लगीन काढला. हस बघू, हस हस हस. काकानू, हे ठेवा. हैरावाद आहे. माझ्याकडून जिला गैर येऊन दे. अहो, असं कसा लग्न केव्हा? हा, बघताय कसं जमते ते. कामातून वेळ मिळता काय? येत येत. हे पार्सल. माधवा, आज तुझ्या लग्नाचं मांडव सजलं असतो रे. साळीचे तांदूळ हळदीचा वलवा, साळीचे तांदूळ हळदीचा वलवा, नवऱ्याच्या बहिणीला हळद घालून बोलवा, नवऱ्याच्या बहिणीला हळद घालून बोलवा. साळीचे तांदूळ हळदीचा वलवा, साळीचे तांदूळ हळदीचा वलवा, नवऱ्याच्या मामीला हळद घालून बोलवा, नवऱ्याच्या मामीला हळदीत वलवा. साळीचे तांदूळ हळदीचा वलवा, साळीचे तांदूळ हळदीचा वलवा. साळीचे तांदूळ हळदीत वलवा, नवऱ्याच्या आईला हळद चढवू बोलवा. साळीचे तांदूळ
हळदीत वळवा नवऱ्याच्या आईला हळद चढवू बोलवा